नमस्कार. माझे नाव वैष्णवी सिद्धेश्वर लामकर. मी आत्ता 10वी VK माटे हायस्कूलमध्ये शिकते. आज मी तुमच्यासमोर नुपुरा किर्लोस्कर यांच्याद्वारा लिखित पैसा झाला मोठा या नाट्यछटेचे अभिवाचन करून दाखवणार आहे. चला तर. बाबा, काय होय? आज पण उशिरा आलात ना? जाऊन आलो आम्ही बक्षीस समारंभाला. काय म्हणता? ओव्हरटाईम होता आज? रोजचंच आहे तुमचं. माझ्यासाठी सध्या वेळच नसतो तुमच्याकडे. पाहिलं, मी बोलते त्यांच्याशी आणि ते निघून गेले आत. घरी आल्यावरही तेच ऑफिसचं काम. बसले असतील आता लॅपटॉप घेऊन. काय, तुम्हालाही ओळखीचा वाटला ना हा प्रसंग? अहो, हीच तर आहे कहाणी घर घर की. पैशाच्या मागे धावता धावता प्रत्येक घरातला संवादच जणू नाहीसा होत चाललाय. काय म्हणता? तुम्ही पालक आमच्यासाठी करताय सगळं. आम्हाला काही कमी पडू नये, आम्हाला भरपूर शिकता यावं म्हणून तुम्ही पैशाच्या मागे असता. खरं आहे म्हणा ते. आजकाल रुपयाभोवतीच फिरते ही सारी दुनिया. मार्क्स कमी आहेत 10वीला. पैसा आहे ना चिकार. मग काळजी कशाला करता? हव्या त्या कॉलेजमध्ये मिळेल ॲडमिशन बिंदास. मॅनेजमेंट कोटा असतो कशासाठी? अहो, एवढंच कशाला. हल्ली देवाची दारंसुद्धा पैशानेच उघडतात. बालाजीचं झटपट दर्शन हवंय? ती पहा दक्षिणा पेटी. परीक्षेच्या आधी सिद्धिविनायकाला निघालात. थांबा जरा, खिसे भरलेले आहेत की नाही ते बघा. नाहीतर रांगेत उभं राहता राहता पेपरची वेळ निघून जायची. नोकरी हवी? भरा पैसे. बढोती हवी? भरा पैसे. अहो, प्रसिद्धी हवी? भरा पैसे. सगळं मॅनेज करता येतं आजकाल. एखादा उमेदवार निवडणूक जिंकला तर त्यासाठी किती पेट्या जबाबदार आहेत बघायला हवं नाही का? काय म्हणता? हे सगळं खरं असलं तरी पैशाला पर्याय नाही. आमच्या KG पासूनच्या फिया, कपडे, लत्ते, वह्या, पुस्तकं, औषध पाणी सगळ्याचा पैसाच लागतो म्हणा. त्यातून सध्या महागाईही वाढली आहे आणि त्याचबरोबर आमची लाईफस्टाईलही बदलत चालली आहे. ताग्यातल्या कपड्याचे कपडे आम्ही नाही शिवत. आम्हाला बिग बाजारमधले ब्रँडेड कपडे लागतात. डिजिटल कॅमेरा, iPad, लॅपटॉप, मोबाईल, 2 व्हीलर या सगळ्या वस्तू लागतातच आम्हाला. मग आई बाबा तरी काय करणार? आमचे हट्ट पुरवले नाहीत तर चालतंय कुठं आम्हाला? मग आमच्या वाढता गरजा भागवण्यासाठी त्यांना पैशाच्या मागे धावावंच लागणार ना. हो, पण याचा अर्थ तुम्ही पालकांनी नोकरी एके नोकरी करावं असं नक्कीच नाही. अहो, आम्हा मुलांनाही वाटतं शाळा कॉलेजमधून आल्यानंतर आमच्या स्वागताला हसतमुख आई असावी. भलं मोठं कुलूप नाही, गार ढोण पोह्यांपेक्षा गरम गरम पोळी भाजीसुद्धा आवडीने खाऊ. बेब्लेड, बार्बीज यांपेक्षा तुमच्याबरोबर पत्ते खेळणं जास्त आवडेल आम्हाला. नेटवर चॅटिंग नको. त्यापेक्षा तुमच्या लहानपणीच्या गमती सांगा आम्हाला. या मोठ्या झालेल्या पैशापायी आम्हाला आमचे आईबाबा नाही हरवायचं. सगळ्या जगाला म्हणू द्या पैसा झाला मोठा, नाचू द्या पैशासाठी. पण आम्हाला पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा असं म्हणत पावसात भिजायला अजूनही आवडेल. मग याल ना आमच्यासोबत पावसात भिजायला? धन्यवाद.